झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वत्रच घराणेशाही पाहायला मिळते. सर्व नेत्यांनी आपली मुलं, पत्नी यांना राजकारणाच्या आखाड्यात उतरवलंय. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक राजकीय नेत्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात आहे. पण याला एक अपवाद आहे, शिंदे कुटुंब. माजी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार संजय मामा शिंदे व त्यांचे बंधू रमेश शिंदे या तिघा भावांच्या कुटुंबातील एकही जण यंदा निवडणुकीच्या रिंगणात नाहीये. त्याचं कारण काय, ते कोणाचा प्रचार करत आहेत, हेच या व्हिडिओमध्ये पाहूयात. बबनराव शिंदे व संजय मामा शिंदे हे दोघे बंधू 2019ला एकाच वेळी आमदार होते. बबनराव शिंदे हे माढ्यातून 6 वेळा आमदार राहिलेले आहे. ते राष्ट्रवादीचे आमदार होते. तर संजय मामा शिंदे हे करमाळ्यातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. पण 2024च्या विधानसभेला फासे उलटे फिरले. बबनराव शिंदे यांनी उमेदवारी केली नाही. त्यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे अपक्ष म्हणून रिंगणात उभे होते. परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी त्यांना पराभूत केले. तर तिकडे करमाळ्यात अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले संजय मामा शिंदे हे देखील पराभूत झाले. दोन्ही मतदारसंघात काका पुतणे पराभूत झाले. त्यामुळे दोघांच्या राजकारणाला ब्रेकच बसला. झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत तिघा बंधूंच्या घरातील कोणीच रिंगणात नाहीये. रणजितसिंह बबनराव शिंदे हे माढा पंचायत समितीचे सभापती राहिलेले आहेत. तसेच माणेगाव गटातून जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत. तर त्यांचे बंधू विक्रमसिंह बबनराव शिंदे हे माढा पंचायत समितीचे सभापती राहिलेले आहेत. तर यशवंत संजय मामा शिंदे हे निमगावचे सरपंच राहिलेले आहेत. तर धनराज रमेश शिंदे हे देखील पंचायत समिती सदस्य राहिलेले आहेत. यंदा मात्र तिघांच्या घरातून कुणीच पंचायत समिती किंवा झेडपीसाठी उमेदवारी करत नाहीये. करमाळ्यात झेडपी व पंचायत समितीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. येथील आमदार नारायण आबा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आहेत. त्यांना रोखण्यासाठी भाजपच्या रश्मी बागल व संजय मामा शिंदे हे एकत्र आले आहेत. ते आता भाजपचा प्रचार देखील करत आहेत. तर माढ्यामध्ये आमदार अभिजित पाटील यांना रोखण्यासाठी रणजितसिंह शिंदे हे भाजपबरोबर गेले आहेत. पंचायत समितीचे सभापती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. तर शिंदे कुटुंबातील कोणालाही जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरवण्यात आलेले नाहीये. मागील विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह शिंदे यांच्या पराभवानंतर हा निर्णय अधिक दूरदृष्टीतून घेतल्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. सामान्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संधी मिळावी, स्थानिक स्वराज्य संस्थांची पदे एका कुटुंबापुरती मर्यादित राहू नये या भूमिकेतून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचं देखील बोललं जाते. त्यामुळे शिंदे कुटुंबाच्या या भूमिकेमुळे राजकीय क्षेत्रात सकारात्मक उदाहरण म्हणून पाहिलं जातंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.